पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे कोर्टानं 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुणे पोलिसांनी मुंडवा इथल्या जमीन विक्री गैरव्यवहार प्रकरणात तिला अटक केली होती। जमीन विक्रीसाठी बनावट कागदपत्रे आणि खोटे पॉवर ऑफ अटर्नी वापरल्याचा तिच्यावर आरोप आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तसंच पुढील माहिती आणि मूळ कागदपत्र हस्तगत करण्यासाठी तिच्या कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयानं आता मान्य केली आहे। प्रॉपर्टी जी आहे 1955 पासून आतापर्यंत शासनाच्या ताब्यात आहे। आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती। त्यामुळे त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं। त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती 1200 कोटीपेक्षा जास्त किमतीची आहे। पण हे जे आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी 300 कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं, ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे।